आत्ताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज हाती येते। आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून सरकारला मोठा इशारा दिलाय। आता थांबणार नाही, परवानगी दिली नाही तरी आंदोलन हे होणारच। अन्नदात्यासाठी आमची तारीख आणि वेळ आणि ठिकाण ठरलंय, अशा शब्दात इशारा देण्यात आलेला आहे। आमदार रोहित पवार यांनी काय ट्विट केलंय हे पाहूया। पंढरपुरातील अन्नदात्यासाठीच्या आंदोलनाला अवघे 36 तास उरलेले असताना ट्रॅफिकचं कारण देऊन प्रशासनानं परवानगी नाकारली आहे। आंदोलनाला अडथळा आणण्याचा सरकारचा हा प्रयत्न असून हा निव्वळ भेकडपणा आहे। वास्तविक आम्ही नामदेव पायरीजवळ आंदोलन करू शकलो असतो, परंतु भाविकांना अडचण होऊ नये म्हणून आंदोलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका कोपऱ्यात आंदोलन करत आहोत। पंढरीचा वारकरी असलेल्या शेतकऱ्यासाठीचा हा लढा असून या आंदोलनस्थळी कुणाचीही कोणतीही वाहनं येणार नाहीत आणि शांततापूर्ण मार्गानं होणारं हे अन्नत्याग आंदोलन असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि ट्रॅफिकचाही प्रश्न उद्भवत नाही। त्यामुळे प्रशासनानं आमची अडवणूक करण्यापेक्षा शेतकऱ्यांमधील हा संताप सरकारपर्यंत पोहोचवला तर अधिक बरं होईल। पण आता थांबणार नाही, परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी आंदोलन हे होणारच। अन्नदात्यासाठी आमची तारीख, वेळ आणि ठिकाण ठरलंय। कर्जमाफीसाठीच्या जाचक अटी शर्ती रद्द केल्याशिवाय माघार नाही, असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय।